तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियाच्या म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून 2017 पासून धनगर समाजाची संस्कृती आणि त्यांची जीवनशैली, साधं सरळ राहणीमान आणि रांगडं जीवन संपूर्ण जगासमोर अत्यंत अभिमानाने मांडणारं एक नाव म्हणजे बाणाई. बाणाई आणि त्यांचे मालक अतिशय प्रेमाने हे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यांच्या या साधेपणाने आपल्या सर्वांची मनं जिंकलेली आहेत. पण मित्रांनो, काल या हसऱ्या आणि कष्टाळू कुटुंबावर निसर्गाचा अत्यंत क्रूर घाला पडला. काल झालेल्या भयानक अतिवृष्टीमध्ये बाणाई आणि त्यांच्या कुटुंबाने स्वतःच्या लेकरांसारख्या जीवापाड जपलेल्या तब्बल 40 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाणाईच्या डोळ्यातील अश्रू काल थांबायचं नाव घेत नव्हते. मुक्या जनावरांच्या मृतदेहाकडे पाहत ती रडत रडत ती माऊली सांगत होती की त्या मुक्या जनावरांच्या पोटामध्ये 1-2 पिल्लं होती. विचार करा, किती मोठा दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळला असेल. रात्रंदिवस ज्या मुक्या प्राण्यांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानलं, अचानक डोळ्यासमोर निष्पाप पडलेले पाहिल्यावर भावना अनावर होणं साहजिकच आहे. बाणाईच्या डोळ्यातील ते अश्रू त्यांच्या मनाला लागलेली खोल ठेच सांगून जात होते की निसर्गाच्या या लहरीपणामुळे एका पशुपालक कुटुंबाचं अतोनात आणि कधीही न भरून निघणारं नुकसान झालेले आहे. माझी शासनाला आणि प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी. शासनाची ही मदत त्यांच्यासाठी या अंधारात एक आशेचा किरण ठरेल आणि त्यांना पुन्हा उभं राहण्याची एक भक्कम साथ देईल. देव बाणाई आणि त्यांच्या कुटुंबाला या अत्यंत दुःखात प्रसंगातून सावरण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकद देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, या कठीण काळामध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहूयात आणि हा मेसेज आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत त्यांचा हा आवाज पोहोचेल आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. धन्यवाद.